ज्या पक्षासाठी आपण निश्चितने काम केलं त्या पक्षाने आपल्याला नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दिली, काय भावना आहेत, काय सांगता माजी आमदार? सर्वप्रथम मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे आभार मानतो। त्यांनी माझ्या कार्यावर विश्वास ठेवून माझ्या पत्नी कुमुद सोनवणे यांना हदगाव नगर परिषदेच्या अध्यक्षपदाची उमेदवारी दिली। कारण आजपर्यंत त्या पक्षात राहून मी 10 वर्षाच्या मागच्या काळात नगरपालिकेची सत्ता असताना जे काय आम्ही लोकोपयोगी कामे केली, जे योजना गोरगरिबांसाठी राबवल्यात, इथला प्रश्न असेल घरकुलांचा, इथला गायरानाचा प्रश्न असेल, तो मार्गी लावण्यासाठी आम्ही आवाज उठवला, त्याच्यासाठी पाठपुरावा केला। त्याचंच एक फळ म्हणून आणि आमच्या कार्याची पावती म्हणून मला काँग्रेस पक्षाने माझ्या पत्नीला कुमुद सोनवणे हिला उमेदवारी दिली। हो, यात सुद्धा आपली सत्ता होती, यानंतर सुद्धा काय करण्याचं आपलं स्वप्न आहे? बरेच काही सध्या प्रॉब्लेम्स असे आहेत की आज गेल्या मागच्या 4 वर्षापासून 21ला आमची सत्ता संपली होती। 4 वर्षापासून इथं प्रशासकीय अधिकारी होते। त्यांच्या काळात एवढा काय इथे भ्रष्टाचार बोकाळला होता, तर त्याला पूर्णपणे आळा घालण्याचा प्रयत्न आता येणाऱ्या काळात करू। जिथं गोरगरीब जनतेची कधी सरकारी कामासाठी पिळवणूक होणार नाही, कोणालाही कामासाठी जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही, स्वच्छ आणि सुंदर प्रशासन आणि पारदर्शक प्रशासन देण्याचा प्रयत्न करू। आपल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप मोठी ओळख आहे, याचा फायदा नेमका येणाऱ्या निवडणुकीत कसा होणार? बिलकुल फायदा होणार, कारण मॅडम अफाट प्रेम करणारे तसा त्यांचा वर्ग आहे। त्यांचे बरेच विद्यार्थी आज मोठ्या पोस्टला गेलेले आहेत। त्यांचे सुद्धा त्यांना कॉल्स येतात की आम्ही मॅडम तुमच्यासाठी येणार आहोत, आम्ही येईल आणि तुमच्यासाठी पूर्ण प्रयत्न करेल। त्याच्यामुळं असं वाटते की आपल्याला कोणत्याच असं स्तर नाही आहे की जिथून आपल्याला म्हणजे कमी पाठिंबा आहे, सर्व स्तरातून आपल्याला पाठिंबा मिळत आहे। येणाऱ्या काळामध्ये निवडणूक आता मतदान होणार आहे, काय जनतेला आपल्याकडून आव्हान असेल? जनतेला आमचं एवढंच आव्हान आहे की परत एकदा काँग्रेसवर आपण विश्वास दाखवावा आणि आम्हाला सेवा करण्याची संधी द्यावी, जेणेकरून आम्ही उर्वरित जे काय आपल्या समस्या आहेत त्या पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न करू। आपण नगराध्यक्ष पदासाठी कशी लढाई असेल, काय विकासाचे मुद्दे घेऊन आपण मी सौ कुमुद सुनील सोनवणे राष्ट्रीय काँग्रेस पार्टीतर्फे नगराध्यक्ष या पदासाठी उभी आहे। मी MSc B.Ed झालेली आहे। 35 वर्ष 5वी ते 12वी या विद्यार्थ्यांची सेवा केलेली आहे। त्यांच्या शिकवणं, संस्कार करणं या गोष्टी विशिष्ट पद्धतीने त्यांना जीवनाला मार्गदर्शन लावायचे या कामं केलेली आहेत। आणि आता मी रिटायर होऊन जनतेच्या सेवेसाठी उभे राहण्याचा प्रयत्न करीत आहे। या अंतर्गत आम्ही जवळपास 20 वर्षापासून काँग्रेसतर्फे काम करीत आहोत। माझे पती, माझे सासूबाई यांनी सुद्धा या नगरपालिकेमध्ये काम केलेलं आहे। नगरसेविका, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष अशी पदं भूषवलेली आहेत। त्यामुळे नगरपालिकेतर्फे जी कामं केली जातात ती मी जवळून अभ्यासलेली आहेत। आतापर्यंत आपण पाहिलं की खूप मोठं गाव वाढलेलं आहे, त्या गावामध्ये त्याप्रमाणे लागणाऱ्या सुधारणा काम करणं चालू आहे। इतर ज्या छोट्या छोट्या वस्त्या निर्माण झालेल्या आहेत तिथपर्यंत रोड नेण्याचं काम, नाली बांधण्याचं काम, त्यानंतर त्यांना पाणवठा तयार करून दिलेला आहे, स्वच्छतागृहासाठी प्रयत्न केलेले आहेत। पण होतं काय की दर वर्षाला गाव वाढत जातं आणि तिथपर्यंत योजना नेईपर्यंत वेळ लागतो, म्हणून असं प्रत्येकाला वाटतं की कामं होत नाहीत, पण असं नसतं। शासनाचं काम येणं, तिथपर्यंत नेणं या गोष्टी करणं आवश्यक आहेत आणि त्या मी करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहे। त्यानंतर एक खिडकी योजना ही राबवण्याचा माझा म्हणजे आशय आहे किंवा मला त्या पद्धतीनं मार्गदर्शन करायचं आहे की जे वरिष्ठ लोक आहेत, वेगवेगळ्या कामासाठी, वेगवेगळ्या कागदासाठी, वेगवेगळ्या त्यांना ऑफिसला जावं लागतं, ते खूप थकतात। तर त्या योजनेअंतर्गत त्यांना जन्म मृत्यू प्रमाणपत्र किंवा त्यांना लागणारं KYC करणं किंवा पॅन कार्ड किंवा आधार कार्ड ही कागद एका खिडकीमध्ये मिळतील याचा विचार करत आहे मी आणि त्याप्रमाणे राबवण्याचा माझा विचार आहे। दुसरा, बऱ्याच आता मी फिरत आहे सगळीकडे, तर बऱ्याच महिलांची तक्रार आहे की आमच्या भागामध्ये स्वच्छतागृह नाहीत, कारण आमची घरं छोटी छोटी असल्यामुळे आम्हाला घरामध्ये बनवणं शक्य नाही। तो त्यांचा सुद्धा अभ्यास करून, त्यांच्या विभागाचा अभ्यास करून स्वच्छतागृह कशी उभारता येतील आणि त्यांची ती अडचण दूर कशी करता येईल ह्याचा सुद्धा मी विचार करणार आहे।
त्यानंतर आहे की जे अनाथ मुलं आहेत त्यांना शिक्षणासाठी आपल्या नगर परिषदेकडनं काही करता येतं का, त्यांच्यासाठी जे उच्च शिक्षण घेऊ इच्छितात त्यांना काही स्कॉलरशिप वगैरे काही देता येतं का, याचा सुद्धा मी अभ्यास करणार आहे आणि त्या मुलांना मदत करणार आहे. अनेक उपाययोजना आपल्याला करायच्या आहेत. शासनाच्या दरबारी आपल्याला त्या मागण्या करायच्या आहेत आणि पूर्ण शहराचा विकास आपल्याला करायचा आहे. आत्तापर्यंत श्री सुनील सोनुले यांनी गायरानामध्ये असणाऱ्या घरांना घरकुलं देण्याचा प्रयत्न केला आहे. जवळपास 300 ते 400 घरकुलाचा प्रश्न निकाली लावलेला आहे आणि पाणी पुरवठ्यासाठी टाक्या सुद्धा बऱ्याच ठिकाणी बांधलेल्या आहेत. पण अजूनही जे राहिलेलं आहे ते काम पूर्ण करण्याचं मी निश्चित केलेलं आहे. तुम्ही पूर्ण पाठिंब्याने पंजा या निशाणीवर बटन दाबून मला निवडून द्या आणि तुमच्या अडचणी दूर करण्याची संधी द्यावी, एवढी मी आपल्याकडनं अपेक्षा करते. दोघी जणी सुद्धा तुम्ही माजी खासदार यांच्या सुना आहेत, हो. कशी दोघीची लढत असणार आहे? नाही, आता माझ्या बाबतीत मी माझा विचार केलेला आहे की मी 35 वर्ष विद्यार्थ्यांची सेवा केलेली आहे. माझा विद्यार्थी वर्ग घराघरापर्यंत आहे आणि त्यामुळं मला पूर्णपणे त्यांचा पाठिंबा मिळेल हे निश्चितच मला याची खात्री आहे. आमदार जवळगावकरांनी तुम्हाला सरता वेळामध्ये नगराध्यक्षाचं तिकीट दिले, हो ना. काय भावना आहेत? नाही, माननीय आमदार साहेबांनी माजी आमदार साहेबांनी आम्हाला त्या पदासाठी निवडलं, याच्या बाबतीत तर मी त्यांचे आभारी आहे. आणि त्यांच्या ज्या योजना आहेत गावांसाठी असं आखलेल्या, त्यामध्ये सुद्धा मी त्यांना सहकार्य करायला पूर्णपणे तयार आहे. त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मी सार्थ करण्याचा प्रयत्न करणार आहे. जरा भाव मला सांगणार गेले नाही एवढं कळालं का? गायरान जोपर्यंत शासकीय देणार नाही तोपर्यंत गायरानाला मिळत नाही. सगळ्यांचा घ्या, सगळ्यांचा घ्या. जवळपास आपल्या सगळ्याची मुलं बाळ शाळेत आहेत, त्याच्यामुळे ते मॅडमला ओळखी. अपन डाल देंगे मैं वो इंजीनियर को लेके आता पूरा तुम्हारे लोगों बालाजी का है ना, हाँ की खेती इधर की है. उसके बाद कितनी जमीन है? ऐसी 50 है, ऐसी 150 सरकारी जमीन है बोलते हैं. नगर पालिका की जगह है, टोट नक्शे पे भी है क्या? हाँ, टोट नक्शे पे. जरा देख लो बोले थे बच्चे, जगह बता रहे थे, जरा देखो. हमारा ये हमारे दोनों को इसलिए मेरे को खाली बताओ कहाँ पे है अपनी जगह. उनसे ना वहाँ पे अभी भी अपना पाया तैयार है. वहाँ पे पहले पुरानी जो संडास बाथरूम
हाँ,